धाराशिव जिल्ह्यातील करसखेडा गाव. सकाळ सकाळी गावातले सगळेच लोक आपापल्या कामात व्यस्त होते. कुणी शेतात जात होतं, कुणी बाजारात, तर कुणी पाणी भरायला. पण त्या दिवसाची दुपार गावाला हादरवून टाकणारी ठरणार होती. गावातला सहदेव भागवत पवार, वय 32 वर्ष, साधं आयुष्य जगणारा तरुण, घरात बायको प्रियंका आणि लहान लेकरं. पण गेली कित्येक वर्ष त्याचं आयुष्य एका जुन्या जमिनीच्या वादामुळे नरकासारखं झालं होतं. शेजारी असलेल्या चव्हाण कुटुंबाशी त्याचे भांडण नित्याचंच. कोर्टात खटले, पोलिसांत तक्रारी आणि मारामाऱ्या, सगळं काही मागे होतं. काही वर्षांपूर्वी या वादातून सहदेववर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने 3 वर्षांची शिक्षा त्याला सुनावली. पण नुकतंच उच्च न्यायालयातून त्याला जामीन मिळाला आणि तो परत गावात आला. पण गावातल्या लोकांच्या डोळ्यात हे सगळं अजूनही ताजंच होतं. 13 ऑगस्ट 2025 दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास सहदेव आणि त्याची बायको प्रियंका दुचाकीवरून गावाकडे परतत होते. किराणा घेण्यासाठी ते बाजारात गेले होते. वाटेत पाटोदा चौकाजवळ एक पांढरी 4चाकी गाडी वेगाने आली आणि त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. क्षणातच दोघेही नवरा बायको रस्त्यावर कोसळले. प्रियंका किंचाळली. सहदेव उठायचा प्रयत्न करू लागला, पण त्यांना सावरायच्या आतच गाडीतून हरिबा यशवंत चव्हाण, वय 55 वर्ष, आणि त्यांचा मुलगा जीवन, वय 33 वर्ष, हे दोघंही गाडीतून खाली उतरले. दोघांच्याही हातात धारधार कोयते होते. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सहदेववर वार करायला सुरू केला. 1, 2, 3 रक्ताचा फवारा रस्त्यावर पसरला. सहदेव ओरडत होता, मला वाचवा, पण कोणीही धाडसाने पुढे आलं नाही. लोक दुरून फक्त बघत होते. कुणी मोबाईलवर व्हिडिओ काढत होतं, तर कुणी पोलिसांना फोन करत होतं. प्रियंका कसं तरी उठत आपल्या नवऱ्याला वाचवायला समोर धावली, पण तिच्यावरही निर्दयी वार झाले. तिच्या किंकाळ्या सगळ्यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या होत्या. अखेर काही मिनिटातच रस्त्यावर 2 निर्जीव देह लोळत पडले. गावात दहशत पसरली. दोघांनाही मेलेलं पाहून ते बापलेक आरोपी गाडीनं पळून गेले. लोक भयभीत सुन्न झाले. काहींनी सांगितलं हे भांडण संपणारं नाही असं वाटत होतं, पण इतक्या क्रूरपणे भर दिवसा खून करतील याची कुणालाही कल्पना नव्हती. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. रक्ताने माखलेले कोयते, तुटलेली दुचाकी, जमिनीवरचे रक्ताचे डाग, सगळीकडे भयानक दृश्य दिसत होतं. पंचनामा झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले गेले, पण आरोपी फरार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार झालं आणि शोध मोहीम सुरू झाली. अंत्यविधीच्या वेळी सगळं गाव शोकमग्न होतं. त्यांच्या लेकरांच्या डोळ्यात पाण्याशिवाय काहीच नव्हतं. रडणारे शेजारी, मूक साक्षीदार, पण गावभर कुजबुजही होती. काही जळणारे लोक तर वैरामुळे अंत्यविधीलाही हसत होते. त्यामुळे लोकांमध्ये संताप आणखी वाढला. 24 तासाच्या आतच पोलिसांनी आरोप्यांना पुण्यातून पकडले. कायदेशीर कारवाई आता सुरू आहे. या घटनेतून शिकण्यासारखं काय घेता येईल? जमिनीच्या वादातून रक्तपात झाला आणि 2 निरपराध जीव गेले. गावातही वैर, कटुता, राग शेवटी मृत्यूचं कारण बनतात, हे विसरू नये. खरं तर न्यायालयीन मार्गाने सोडवणूक केली असती तर 2 जीव वाचले असते आणि त्यांची लेकरं अनाथ झाली नसती. मित्र आणि मैत्रिणींनो, वैर कधीच सुख देत नाही. ते फक्त रक्त आणि अश्रू घेऊन जातं. म्हणून वैराला दूर करून संवाद आणि शांततेतून प्रश्न सोडवणं हेच खरं समाधान आहे. तुमच्या मते अशा गावकुसाच्या भांडणात लोकांनी धाडसाने हस्तक्षेप करायला हवं होतं का? जर लोक मदतीला धावून गेली असती तर नक्कीच आज ते नवरा बायको आपल्यात जिवंत असते. तुम्हाला काय वाटतं? जमिनीवरून रक्तपात करण्यापेक्षा संवाद आणि कायद्याचा मार्ग हा योग्य उपाय आहे, हे समाजाला कसं पटवून द्यायचं? नक्कीच तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये सांगा.
व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि अशा गुन्ह्यांपासून सतर्क राहा, सावध राहा। धन्यवाद।